वाशिम महावितरणमध्ये 10हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे। पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टपासून अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यामध्ये लावणी गावामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांनी वाटूर महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। वीज समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त आहेत। सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी ग्रामस्थांनी केली। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखं आंदोलन सुरू केलंय। सावळी विहीर ते अहिल्यानगर असं 110 किलोमीटरचा अर्धनग्न पायी प्रवास करून ते सरकारचं लक्ष वेधत आहेत आणि रखडलेलं आणि निकृष्ट दर्जाचं हे काम तातडीनं पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली आहे। नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांनी विविध मागण्यांसाठी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात आरटीओ कारवाईचा निषेध करण्यात आला। स्कूल व्हॅनची 7+1 अशी सिटिंग क्षमता कायम ठेवावी, लेडी कंडक्टरची सक्ती करू नये आणि शाळांच्या सुटण्याच्या वेळेमध्ये किमान 15 मिनिटांचं अंतर ठेवावं अशा प्रमुख मागण्या या चालकांनी केल्या। ई चलान रद्द करावं या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये वाहतूकदारांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाअंतर्गत वाहतूकदारांनी आपल्या बसेस आरटीओ कार्यालयामध्ये लावायला सुरुवात केली आणि जवळपास 50हून अधिक बसेस आरटीओ कार्यालयामध्ये लावल्या। कोल्हापूर आरटीओ कार्यालयातलं कामकाज त्यामुळे आज ठप्प झालं। महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघानं राज्यभर आंदोलन करण्याचं ठरवलंय। अतांत्रिक आकृतीबंध तात्काळ रद्द करावा, नवीन तज्ज्ञ समिती गठीत करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। पहिल्या टप्प्यामध्ये काळ्या फिती लावून या आंदोलनाला सुरुवात झाली। पंढरपूरमध्ये आज ऊस दर संघर्ष समितीची बैठक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झाली। यावेळी ऊस संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली। ऊसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, साखर कारखान्यातल्या गोडाऊनची तपासणी करावी या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली। भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची कार्यवाही सुरू असताना क्षेत्रीय स्तरावरील पदांची संख्या कमी करण्यात आल्यानं कृषी अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा घरभाडं आणि महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। प्रलंबित मागण्या तातडीनं सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा संयुक्त कृती समितीनं दिला आहे। 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात होणारा विलंब, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन म्हणजेच PLI योजनेतील तफावत आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं 11 सप्टेंबरला देशभरामध्ये संपाची घोषणा केली आहे आणि या संपामुळे सलग 4 दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।